लोकसभेसाठी जे उमेदवार बदलले जात आहे हा एक पॉलिसी म्हणून एकनाथ शिंदे करत आहे। हे 2 बदल त्यांच्याशी चर्चा करून केलेले बदल आहेत। यातही काही लोकांना वाटते आहे की शिंदे भाजपच्या दबावाखाली गेले, मात्र यात काही तथ्य नाही। जागा जाहीर करण्यापेक्षा निवडून येण्यावर आमचे जास्त लक्ष आहे। काल उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 8 दिवसात काही आमदार आमच्या सोबत येणार आहेत। चिंता तुमचा पक्ष वाचवण्यासाठी करा। ठाकरे गट हा 2-4 महिन्याचा राहिला आहे। चंद्रकांत खैरे यांना त्यांची जागा आता दाखवून देऊ। आमची लढत MIMC असणार आहे। खैरे आमचे प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही। संजय राऊत आमच्या आशीर्वादाने राज्यसभेवर निवडून गेले आहेत। श्रीकांत शिंदे चांगल्या मताने विजय होऊन दिल्लीत जातील। त्यांनी कधी निवडणूक लढली का? नगरसेवक, आमदार, खासदार कधी लढले का? घाई गडबडीत निर्णय घेऊन फाशी घ्यायची वेळ येणार नाही। शिंदे यांनी मुलाची उमेदवारी जाहीर केली नाही। इतर कुणी वाकून पाहण्याची सवय सोडा। लोक चेहरा पाहायच्या मनस्थितीत नाहीत। रोज रोज बोलणं कंटाळलं आहे। यामुळे आम्ही देखील राऊतवर भाष्य करत नाही। श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे, एवढं त्यांचं महत्त्व नाही। त्यांचे काम तुम्ही जाऊन बघा। पेंग्विनपेक्षा अधिक चांगलं काम आहे। कोणत्या वेळी कोणते गणित मांडायचे हे आम्ही बघू। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। हे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली, पण पत्नीला उमेदवारी दिली आहे। ज्यांची उमेदवारी जाईल त्यांचा योग्य निर्णय घेतला जाईल। बच्चू कडू यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे। ही निवडणूक आहे, जर ऐकले नाही तर ते जे लढतीमध्ये होईल ते होईल आणि ते मान्य करावे लागेल। लोकसभेच्यासाठी जे काही उमेदवाराची यादी जाहीर होते किंवा जे काही उमेदवार बदलले जात आहेत, हा एक पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी 2 जागांची अदला बदल केलेली आहे। हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवारी दिलेली आहे। भावना गवळीच्या जागी हेमंत पाटलाच्या मिसेसला दिलेली आहे। आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे। परंतु काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदे साहेब एक भाजपच्या दबावाखाली गेलेत आणि भाजप जसं म्हणेल तसा शिंदे साहेब ऐकतायत। हे जे काही त्यांचे वल्गना चाललेले आहेत त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही। जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही। आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे। म्हणून इतरांनी काय बोलावं, इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही। आमचा पक्ष काय आहे, आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे। आणि कालच उदय सामंतने सांगितल्याप्रमाणे हे येत्या 8 दिवसामध्ये काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत। म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा। मी हे वारंवार सांगतोय। तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंटमुळं, तुमच्या ह्या बालिशपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे। स्वतःच्या पक्षाचा तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हा सर्वांना होईल। पक्ष तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागलेत। मला वाटतं हे संयुक्तिक नाही। आपण आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा। दुसऱ्याच्या पक्षावर डोकू नका, एवढं तुम्हाला विनंती राहणार आहे। नसता जर आम्ही बोलायला लागलो, बोलूच, परंतु त्याला थोडासा अवधी आहे। त्या टायमाला तुम्हाला प्रतिभूती थोडी होणार आहे। नाही, त्यांनी ते सांगताना थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे। त्यांना माहिती आहे उबाटा गट हा 2-4 महिन्याचाच राहिलेला आहे। त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत। आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा व्हायच्या त्या आता हजारावर आलेल्या आहेत। काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसतील। जे तुमच्या सोबत आले त्यांना आता पश्चाताप होतो असे चंद्रकांत खैरे म्हणतात। चंद्रकांत खैरेंना या लोकसभेमध्ये त्यांची सुद्धा जागा आम्ही दाखवून देऊ आणि ज्यांच्या दारोदात ते जात आहेत ते काही दिवसामध्ये हे ते आमच्या बरोबर असतील। तुमचं लढाई जी असेल ती शिवसेनेशी असेल की शिंदे विरुद्ध शिवसेनेविरुद्ध शिवसेना असेल की शिवसेनेविरुद्ध MIM असेल? इतरची जी निवडणूक संभाजीनगरची होणार आहे ती शिवसेनेची MIMच्या बरोबर असलेली लढत असणार आहे। म्हणून आमची लढत MIM बरोबर आहे, इतर कोणत्याही पक्षाशी आमची लढत नाही। आणि ही सीट
आमच्यासाठी प्रतिष्ठेचे असल्यामुळे हे आम्ही जिंकणार आहोत. खैरे हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. नाही खरे आमचे प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. श्रीकांत शिंदे पुन्हा दिल्लीत पोहोचू शकणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. या बाबतीत संजय राऊत आमच्या आशीर्वादानं राज्यसभेवर गेलेलं आहे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. श्रीकांत शिंदे दिल्लीतही जातील आणि चांगल्या बहुमतानं जातील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. श्रीकांत शिंदे हा फक्त एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत, मुलगा आहे, ही त्याची लायकी असं समजण्याचं कारण नाही. त्यांनी केलेली कामं एकदा मतदारसंघात जाऊन पहा. ज्या कामाचा व्याप जर तुम्ही पाहिला, त्या कामाची जर स्पीड जर पाहिली, तर पेविंग पेक्षा कितीतरी पटीने तिकडे चांगले कामं झालेले आहेत आणि म्हणून त्यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण सुद्धा नाही. बच्चू कडूंचा आणि राणांचा वाद वाढलाय. बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे असं तर राणा म्हणतात. बच्चू कडू आणि राणाचा वाद चालला आहे, त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अखेर ही निवडणूक आहे, जर ऐकलं नाही तर जी लढतीमध्ये होईल ते होईल, जो निकाल येईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी जोपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा करत नाही तोपर्यंत कुणाचंही तिकीट फायनल झालेलं नाही, महाराष्ट्रातल्या सुद्धा. म्हणून छत्रपती संभाजीनगर असेल की महाराष्ट्रामधले इतर मतदारसंघ असेल, जोपर्यंत ते डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कोणी जर घाई केली तर कदाचित त्याचे परिणाम त्यांना वाईट भोगावे लागतील. म्हणून पक्षाचा आदेश येईपर्यंत कुणीही अशी गडबड करू नये अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतो. नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आता त्यांचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध झालंय आणि लढण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने निकाल आहे, त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यांना माहिती आहे का निवडणुका कधी त्या माणसाने निवडणुका लढल्यात का? संजय राऊतनी कोणती निवडणूक लढली? नगरसेवकाची, आमदारकीची, खासदारकीची? एक प्रोसेसचा भाग आहे हा. फॉर्म भरायची तारीख किती लांब आहे. आता उमेदवारी जाहीर करून काय करायचंय? योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य आहे. घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊन पश्चातापाची पाळी आमच्यावर येणार नाही. म्हणून योग्य वेळेला तो योग्य निर्णय घेतील, त्याबद्दल इतरांनी चिंता करू नका ना. कोणता उमेदवार कधी डिक्लेअर करायचं हे तुम्ही कोण सांगणार? शिंदे साहेबांना करू द्या ना. परंतु शिंदे साहेबांनी आपल्या मुलाचे सुद्धा उमेदवारी जाहीर केली नाही, याचं यांना काय, मला वाटतं काही खेद करायचं यांची काही गरजच नाही.